माझा संताप झाला होता. जो 7 सांगितलेला 10 शिवला. पाडव्याची आदली रात्र मला आयुष्यभर लक्षात राहणार आहे. हा हार तब्बल 7-8 वर्ष जुना आहे. आता तोडे आणि पाटल्या म्हणजे काय? मला एक काढावीशी वाटत नाही आता. सॉरी. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी जो पाडव्याला ड्रेस घातला होता त्याबद्दल माहिती देणार आहे. आणि माझ्याकडे जे मराठमोळे दागिने आहेत, जो मराठी साज आहे, तोही दाखवणार आहे तुम्हाला. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण काय अप्रतिम दागिने आहेत. आणि काहीतरी खायला घेऊन बसा, कारण मीही जेवत जेवतच व्हिडिओ करते. चला सुरुवात करूया. तर बोलूया पाडव्याच्या ड्रेसकडे. जो हा आहे, हा मी माझ्या आजीच्या साडीतून शिवला होता. ऑलमोस्ट 3 वर्ष मी साडीच नेसत होती पाडव्याला. म्हटलं ह्यावर्षी काहीतरी वेगळं करूया. म्हणून मग पिंटरेस्टवरून हा इन्स्पो घेतला आणि जसाचा तसा मी त्यांना शिवायला दिला, म्हणजे टेलर काकांना. आणि 1 तास मी त्यांचे कान खाल्ले होते की हा पॅच असाच हवा, हे इथेच असंच हवं. पहिली गोष्ट तर मला ड्रेस मिळाला पाडव्याच्या आदल्या रात्री 10 वाजता. आता जर इथे काय फसलं असेल तर मी काय करायचं? म्हणून मी माझे 2 बॅकअप प्लॅन्स विचार करून ठेवले होते. पहिलं तर माझ्या इथे जी मावशी राहते तिला विचारून ठेवलं होतं की फिटिंग काय करायचं असेल हलकंसं तर मग आता घेऊन येऊ का? ती बोलली हां घेऊन ये. दुसरं, जर समजा फिटिंग ह्याव हे करून सुद्धा सगळंच फसलं, मग काय? मला जे होतंय ब्लाऊज त्याच्यावरती कोणती साडी जाईल जी पाडव्यालाही सूट होईल, म्हणजे पाडव्यालाही उठून दिसेल? हा दुसरा प्लॅन माझा. आता मेन मुद्दा की कुठे फसलं. मी घरी जाऊन ट्राय वगैरे केलं. जो नेक आहे माझा तो मी सांगितलेला 7 म्हणजे इथे शिवला किती? 10. कळतंय? 10 हा मागच्या गळ्याचा नेक असतो, म्हणजे 9.5 हा 10, आणि त्याने पुढे शिवलाय. जो 7 सांगितलेला 10 शिवला. माझं असं आता करू काय मी? तर तुम्ही ह्या फोटोला नीट बघाल, ह्या पॅचला आणि ह्या पॅचला मावशी ही ॲक्च्युली ब्लँक झाली की करू काय मी आता? तर मी तिला सांगितलं हा पॅच इथून असा वर घे, खालती नको घेऊ कारण वरती बारीक आहे, म्हणून खालून वरती जा आणि इथे कशी स्टिच मार. आणि ते झालं. म्हणजे 1 दिवसापूर्वी ते तेवढं चांगलं दिसत होतं. रादर मला नाही वाटत कोणी नोटीस केलंही. आता तो ड्रेस इथे का नाही आहे, कारण तो परत मी त्यांना दिला आहे. त्यांना मी बोलले हे सगळं जे काय आहे ते परत दुरुस्त करा आणि मला सोपवा. ज्या ड्रेसवरती मला इन्स्टावरती लाखात व्ह्यूज गेलेत आणि हजारात लाईक्स गेलेत, त्या ड्रेसची कहाणी ही. मला एडिटिंग करताना लक्षात आलं की एक गोष्ट सांगायची राहून गेली आहे. ती ही आहे, जो माझा प्रियंका चोप्रावाला लुक होता त्यातलं जे ब्लाऊज आहे तेही ह्याच टेलर काकाने स्टिच केलं आहे, जे वनगोमध्ये खूप छान शिवलं आहे. म्हणजे असं होऊ शकतं की कधी कधी गोष्टी फसतात. जसा हा ड्रेस थोडासा वरखाली झाला, बट ठीक आहे. आता पुढची स्टोरी आहे का, ह्याचं तात्पर्य हेच की असं काही झालं तर पॅनिक तर अजिबात होऊ नका. त्या रात्री जर मी पॅनिक झाली असते तो नेक बघून, तर दुसऱ्या दिवशी मी पाडव्याला गेलीच नसते, काहीच नसतं. आणि मेन गोष्ट, मी जे 2 बॅकअप प्लॅन्स माझे ठेवले होते ते जर नसते तर मग काहीच सत्यानाश होता सगळ्या गोष्टीचा. म्हणून बॅकअप प्लॅन्स ठेवा, डोकं शांत ठेवा, पॅनिक होऊ नका, आणि हे जे मी हॅक सांगितलेत ते तुम्हीही यूज करा. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, जो आहे माझा शृंगार. पहिलं आपण ह्याच्यापासूनच सुरुवात करूया. आज जे मी घातलंय त्याचा सेट नाजूक आणि सुंदर. तो हा माझ्या दिदीचा सेट आहे, माझा नाही आहे. हा तिने मला असं वाटतं अंधरीवरून घेतलाय किंवा दादर. हा किती सुंदर आणि सोबर आहे. म्हणजे एक तुम्ही हा ज्वेलरी पीस घातलात, हातात तोडे किंवा पाटल्या घातल्या आणि यू आर गुड टू गो. आता तोडे आणि पाटल्या म्हणजे काय तेही मी दाखवते. दुसरी ही जी माझ्याकडे फक्त ठुशी आहे, म्हणजे ह्याचं हे फक्त ही ठुशीचा सेट आहे, कानातले वगैरे नव्हते, जे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल. हा मी घेतलाय मालाडवरून. तिसरं हे आहे, मला नाही माहिती ह्याला काय बोलतात, बट हा मिशोवरून मागवलेला. ह्याची लिंक मी तुम्हाला देईन. ही अजून एक ठुशी, जी मला असं वाटतंय तेच अंधरी किंवा दादर. ही जी माळ टाईप नेकपीस आहे, तो माझ्या दीदीने, तिची एक फ्रेंड आहे जी ही ह्याचा बिझनेस करते ज्वेलरींचा, तिच्याकडनं घेतलेला. मलाच माहिती नाही याला काय बोलू मी. सिंगल नेकपीस झाले. आता आपण सेट बघूया. सेटमध्ये पण माझ्याकडे 2 प्रकार आहेत.
एक हे मोत्यांचं दाखवते पहिला. हा फर्स्ट सेट. पहिले ही मोत्याची ठुशी आणि दुसरं म्हणजे हे मोत्याचा मोठा हार. हे दोन्ही एकत्र एकाच सेटमध्ये होते. ह्याच्यासोबत इयरिंग्स नव्हते, बट ठीक आहे. एक मिनिट, इयरिंग्स होते बहुतेक, जे मला आता मिळत नाही आहेत. हा मोत्याचा दुसरा सेट. हे त्याचे चंद्रकोरवाले झुमके आणि हा माझा नेकलेस. नाजूक आणि खूप सुंदर. म्हणून मी आज खाण्याचा ड्रेस घातलाय. सगळे दागिने अप्रतिमपणे जात आहेत. हा वाला सेट मी दादरवरून घेतलेला. नंतर आहे मोत्यामध्ये हे सिंगल पीस हार, जो ऑलमोस्ट सगळ्या मुलींकडे असलाच पाहिजे. ही सुद्धा मी दादरवरूनच घेतलेली. माझ्याकडे ही मोठी नथ सुद्धा आहे, जी इथे नाही, इथली आहे. मोत्याचे दागिने झालेले आहेत. आता आपण गोल्ड दागिन्यांकडे वळूया. पहिला हा हार. ह्याची फिनिशिंग बघताय. हा हार तब्बल 7-8 वर्ष जुना आहे. बापरे, मी का बापरे बोलली तर त्याचं कारण हे, आता हे घातलं तर मी पूर्ण पॅकच होईल. ह्या अख्ख्या सेटला कोल्हापुरी साज असं म्हणतात. हा जो पॅच आहे ह्याचं सेम कानातलं होतं, जे मला आता मिळत नाहीये. तर हे सगळे सेट होते जे मोतीचे होते, गोल्डमध्ये होते. आता आपण सिंगल जे कानातले वगैरे आहेत त्याच्याकडे जाऊया. हे पहिले, ह्याचंही कलर कॉम्बिनेशन बघाल, गोल्ड आहे, मोती आहे आणि 2 रंगवाले. हे खूप नाजूक आणि मस्त आहेत. एक मिनिट, माझा एक मोती पडलाय. असो, हा गोल्ड नाही आहे, हा कॉपर गोल्ड आहे, जो मी आता रिसेंटली कॉन्व्होकेशन साठी घेतलेले झुमके. बापरे, हे फक्त झुमके, नथ आणि जी मी मोत्याची एक बारीक ठुशी सांगितली, यू गुड टू गो. हे सगळे झुमके होते. हे कानफूल आहे. हे परत घालून दाखव. Two hours later. One eternity later. तर हे कानफूल आहे, जे आताच रिसेंटली मी पाडव्याला घातलं होतं. हे मी मालाडवरून घेतलेलं. बुगड्या. बापरे, एक एक घालून दाखवायची. मैं तो थक गई भाई साहब. ही पहिली बुगडी. ही तेच माझ्या दीदीची जी फ्रेंड जी बिझनेस करते तिच्याकडूनच घेतलेली. ही दुसरी बुगडी जी माझ्या मैत्रिणीकडून घेतलेली, जी बिझनेस करते, ही 100ला आहे. ही तिसरी बुगडी, जी ऍक्च्युली माझी नाहीच आहे, माझी फ्रेंडची आहे, जी चुकून माझ्याकडे राहून गेली. ती माझ्या इथेच आहे. अरे, हा नेकपीस तर राहिलाच. हा नेकपीस रिसेंटली आताच घेतलाय मी, त्याची पॅकेजिंगही ओपन नाही केली आहे. हा सुद्धा मी मालाडवरूनच घेतलाय. सुंदर आहे, नाजूकसा. माझा अत्यंत फेवरेट दागिना, माझाच काय, सर्व बायकांचा. माझ्याकडे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर तब्बल 5 नथी आहेत. त्याही माझ्या स्वतःच्या. ऍक्च्युली 7 आहेत. एक ही आहे जिचे मोती जरा खराब झालेत म्हणून मी ते दाखवत नाहीये. आणि जी आपली पारंपरिक नथ असते मोठ्या साईजमध्ये, ती मला मिळत नाहीये. तर पहिली सुरुवात आपल्या पारंपरिक नथीपासूनच करते. मला एक काढावीशी वाटत नाही आता, सॉरी. ही नथ सुद्धा मी दादरवरूनच घेतली आहे. त्यानंतर ह्या 3 नथी मी एकत्र सेटमधून घेतल्या. ही मोत्याची एक नथ, हे गोल्ड आणि मोती दोघांचं कॉम्बिनेशन आहे. प्लस ह्याला खालून बघाल तर जे आपले लाल आणि हिरव्याचं असतं तेही आहे. ह्यालाही खालून तसंच आहे, पण हा पॅटर्न असा चंद्रासारखा आहे.
ही आपली जी पारंपरिक नथ आहे असाव्याला, त्याच पॅटर्नमध्ये ही आहे. राहिल्या बांगड्या, हे बेसिक मोत्याचे कडे जे ऑलमोस्ट सगळ्या मुलींकडे असतात. त्यानंतर हे तोडे बोलू शकतो आपण, कारण ह्याला थोडं वर्क आहे, पाटल्यासारख्या प्लेन आहे तोडे. 4चा सेट घेतलाय मी हा सुद्धा. त्यानंतर हे असे छमछमवाले बांगडे घेतलेत, जे मी माहिती नाही कुठून घेतले, बट जे ऑलमोस्ट सगळ्यावरती जाईल. त्यानंतर ह्या पाटल्या, ह्यांना पाटल्या काय बोलतात कारण हे असं प्लेन असं बनवलं जातं. शेवटचे तोडे, तुम्ही हे वर्क बघा, हे जे केलंय, सगळ्यात फेवरेट तोडे आहेत माझे हे. हे मी मालाडवरून घेतले तर महाग पडले थोडे, पण ठीक आहे. तेवढे हेवी सुद्धा आहेत हा, असं नाही की हलका फुलका दागिना आहे. अशा प्रकारे मी आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते. आय होप तुम्हाला हे सर्व दागिने आवडले असतील आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमचा फेवरेट दागिना कोणता होता यातला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. दे वाढ, खाता खाता बोलते आता तुम्ही. श्वाक श्वाक, मला एवढं मस्त वाटतंय ना.